स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज सकाळी रेकी ऊर्जांशी जुळलेल्या नवीन रेकी साधकांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. काळजी करू नका. काही बरेच मला मेसेज आले की बाबा आम्ही सकाळचं मिस केलं, आमचं झालं नाही. तर त्यांच्यासाठी एक पर्याय हा असतो की नेक्स्ट बॅच जी आपली चालू होईल तेव्हा तुम्ही त्या बॅचला अटेंड करून शक्तिपात ग्रहण करू शकता. आणि दुसरा पर्याय त्याच्यासाठी हा आहे की जेव्हाही आपलं सेकंड लेवल चालू होईल आणि जर तुम्ही सेकंड लेवलला ऍडमिशन घेतली तर सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचं लेवल वनचं शक्तिपात करून दिल्या जाईल. ती माझी जबाबदारी असणार आहे. ओके. तर हे दोन पर्याय ज्यांचा शक्तिपात राहून गेलाय त्यांच्यासाठी आहे. आणि आज आपण या दिव्य रेकी शक्तीच्या प्रॅक्टिकलला अनुभवणार आहे. एनर्जी ऍक्टिव्हेशन, सेल्फ हिलिंग, त्यासोबतच तुम्ही इतरांच्या इतरांना कसं हील करणार आहे हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आज आपण स्पर्श चिकित्सेचा अनुभव घेणार आहे स्वतःसाठी. त्याच्यानंतर आपण रेकी ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन, अन्न पाण्याला चार्ज करणं, सॉल्ट ऍक्टिव्हिटी, हा आपला आजचा सिलेबस आहे. तर बाकीचे येतातच आहे. जे लोक उशिरा जॉईन करतील त्यांनी रेकॉर्डिंग बघायचं आहे. ओके. तर आज आपण आता रेकी ऍक्टिव्हेशन करतो आहे. जेही व्यक्ती आज क्लासला अटेंड नाही आहे त्यांनी रेकॉर्डिंग बघून आजचा वर्ग प्रॅक्टिस कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. सगळ्यांनी सगळ्यात पहिले शक्तिपातचं बेनिफिट काय आहे. जोपर्यंत रेकी ऊर्जांचा शक्तिपात तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही या कुठल्याच प्रॅक्टिकलमध्ये आजपासून जे सेशन आपण घेणार आहे पुढे कुठलं सेशन तुम्ही उपयोगी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. एक नॅचरल जी तुमची थोडीशी एनर्जी आहे, जी प्राण ऊर्जा आपल्याकडे कनेक्टेड आहे, आपण तिच्या सोबत प्रॅक्टिकल करू शकू. पण आज जे बाकीचे साधक सगळ्या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे तो अनुभव तुम्ही घेऊ शकणार नाही. स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला किंवा इतरांना हील करू शकणार नाही. ही एक एनर्जी एक्सचेंज रेकीच्या याच्यात महत्वाची प्रोसेस आहे. या ऊर्जांना प्राप्त करण्यासाठी डॉक्टर मिकाओसोनी स्वतः 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली होती. तेव्हा त्यांना या ऊर्जा प्राप्त झाल्या आणि त्यांनी एक शक्तिपात ग्रँडमास्टरला असं एक वरदान दिलं की शक्तिपाताच्या माध्यमातून ते अनेक साधकांना या ऊर्जा प्रवाहात जोडू शकतील. जी प्रक्रिया आजच्या सेशनमध्ये आपण केलेली आहे. ओके. चला तर मग आता आपण प्रॅक्टिकल अटेंड करूया. सगळ्यांनी माझ्यासोबत रेकीला आवाहन करायचंय. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतात वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. कल्पना करा, अनंत स्रोतात वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रात ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्रातनं थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थ्रोट चक्रातून तुमच्या मणिपूर चक्र, हृदय चक्र, स्वादिष्ठान चक्र, रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि आता ही ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होते आहे. ही ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होते आहे. आणि इथे 21 वेळा आपल्याला फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 वेळा हाताची बोट जोडलेली हाताचा कपशेप. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 टाइम फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज, हील
and protect my palm chakra. Charge, heal, 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 and protect my palm chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर हात खाली घ्यायचा आणि इकडे आपल्याला प्रार्थना ते सेम करायचे. हात चेंज करून क्लॉकवाईज. चार्ज, हील, अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधायची आहे. क्राऊन चक्राच्या वर क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने. चार्ज, हील, अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील, अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील, अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal, and protect my 7 chakra. Charge, heal, and protect my 7 चक्रा. अंदाजे 7 टाइम्स झाल्यानंतर आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, म्हणून आपण नाभी चक्राला ऍक्टिव्हेट करणार आहे. चार्ज क्लॉकवाईज. हाताचा कप शेप, या हाताची मूठ बांधलेलीच आहे. चार्ज, हील, अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. Charge, heal, and protect my 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 नाभी चक्रा. आणि दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून मग अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील, अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. Charge, heal, and protect my body and aura. 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 आणि आता दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. एक एनर्जी बॉल तयार करा आणि जिथे शरीरावर दुखणं आहे, जिथे शरीरावर दुखणं आहे
तिथे तुम्ही हात ठेवा. तो एनर्जी बॉल तयार करायचा आहे. एक बघा हातामध्ये ऊर्जांचा फ्लो जाणवेल. आणि जिथे तुमच्या शरीरावर आत्ता काही दुखत असेल तिथे हात ठेवा. सहज हात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संवेदना म्हणजे रेकीच्या हातातनं कुणाला थंड वाटेल, कुणाला गरम वाटेल, कुणाला हातातनं राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा. हातातून राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्हाला अनुभवायला येईल. अनुभव करा त्या ऊर्जांचा. जस्ट फील दॅट एनर्जी. 3 ते 4 मिनिटं, कुणाचा 5 मिनिट. प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळं हिलिंग. गरजेनुसार वेगवेगळं हिलिंग, वेगवेगळ्या उपचार पद्धती तिथे होत असतात. तेवढीच रेकी ऊर्जा तिथून प्रवाहित होत असते. प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असेल. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू राहू द्या. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग. संवेदना संपल्या असतील तर मी हा दिव्य रेकीचा उपचार स्वीकारलेला आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेला आहे याचं अफर्मेशन देऊन जिथे तुम्ही हात ठेवलाय ते डिस्कनेक्ट करा. थँक्स टू रेकी, थँक्स टू मी म्हणा. एक दोन नक्की उदाहरणं घेऊ आपण. कुणाचा त्रास कमी झाला थोडासा चेक करा. जिथे तुम्ही हिलिंग केलं होतं त्रास कितपत कमी झाला एकदा चेक करा आणि रेझर हँड. तुम्ही पहिल्यांदा केलेला उपचार कितपत झालेला आहे यशस्वी ते आपण बघूया. एनिवन रेज युअर हँड. ज्यांनी आत्ता हिलिंग प्रक्रिया केली. ड्रो काय द्रुपदा, अनम्यूट करा. द्रुपदा, माईक माईक ऑन करा. हा बोला. हा, माझ्या गुडघ्यात दुखत होतं, थोडं कमी झालं. चला ग्रेट. तुमच्या स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा त्रास कमी केला. छान. सारिका, सारिका अनम्यूट करा. बघा मेसेज. हा बोला. माझ्या पाठीत दुखत होतं, पण आता मला बरं वाटतंय. चला छान, ग्रेट. आणि असं गोळा आल्यासारखं, एकदम गोळा आल्यासारखं होत होतं, पण मी आता केलं थोडस असं, तर एकदम गरम वाफ लागत होती. एकदम बरं वाटतंय का. चला छान. काय आहे ओ तिने. कल्पना मॅडम बोला. हा बोला कल्पना मॅडम. माईक माईक ऑन करा. हा. हॅलो. हा बोला. हो मॅडम, माझी दाढ दुखत होती. हम्म. सकाळपासून खूप दाढ दुखत होती. बरं वाटलं, थोडं रिलॅक्स झालंय. चला छान, ग्रेट. हो. थँक्यू. थँक्यू. अजून कोणी ज्यांनी आज प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांना बरं वाटलं? दिलीप पालवे. दिलीप सर माईक ऑन करा. ओके. चला सगळ्यांनी एक एक ग्लास पाणी आणून घ्या. आता मी तुम्हाला पाणी आणि एका छोट्या बाउलमध्ये मीठ घेऊन या.
आता आपण पाण्याला चार्ज करणं, अन्नाला चार्ज करणं आणि सॉल्ट ऍक्टिव्हिटी हे आपण बघणार आहे. एका छोट्या वाटीत थोडंसंच मीठ आणि एवढंसं पिंच. तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते मीठ. ओके, चला सगळ्यांनी माझ्यासोबत पहिले ग्लासमध्ये जे पाणी घ्यायचं आहे, आणलंय का तुम्ही? तुम्ही पण आणली आहे का? जान्हवी, त्यांना एका ग्लासमध्ये पाणी द्या. ठीक आहे. आता पहिले रेकीला प्रार्थना करा. पाणी प्यायचं नाही, पाणी ग्लासमध्ये घ्या. पाणी ग्लासमध्ये काढा. ज्यांच्याकडे ग्लास अवेलेबल नसेल बॉटल घेऊ शकता. ओके. मी प्रत्येकाने जेंडरनुसार प्रार्थना करायचं. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी या पाण्याची देखील आभारी आहे. ठीक आहे, जे पाणी तुम्ही घेतलंय त्या पाण्याचा आभार मानायचा आहे. आणि 21 टाईम किंवा त्याहीपेक्षा जास्ती असा पाण्यावर हलका हाताचा कपशेप घेऊन हात फिरवायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. किंवा नारळाचं पाणी, ज्यांना मंदिराच्या तीर्थाची चव माहिती नाही आहे ते म्हणू शकतात की याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे. हळूहळू दत्तात्रयाचा हात एकदम हळू फिरवायचा, स्लोली फिरवायचा. हाताची बोटं जोडलेली असायला पाहिजे आणि म्हणायचं की या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. 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 हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थोडं पाणी प्यायचंय. पाण्यामध्ये काय फरक पडला सांगा. जे पाणी तुम्ही पिलं, जे त्या पाण्यातल्या चवमध्ये अनुभव करा की काय फरक पडलाय. रेज युअर हँड. दीपिका अवघडे मॅडम बोला. हो, थोडासा स्लाइटली तीर्थाची चव आली त्याला. ग्रेट, म्हणजे सुरुवात केली ते बरोबर झालं. चला छान, थँक्यू. थँक्यू. अजून कोणी? रेज युअर हँड. कुणाला जाणवलं? नेहा इंगळे अनम्यूट करा. मॅडम पोरीनी पाणी पिलं आताच आणि गोड लागलं. छान, अन्वेष, व्हेरी गुड, थँक्यू मॅम. थँक्यू. मंदाकिनी मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा मंदाकिनी मॅडम. माईक ऑन नाही केलाय तुम्ही. दत्तात्रय सर. नाही मॅडम, माईक ऑन नाही झाला तुमचा. दत्तात्रय सर माईक ऑन करा. चला बाकीच्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाका. काही लोकांना गोड वाटलं. दत्तात्रय सर माईक ऑन करा. छान चव आली. कोकोनट वॉटरची चव लागली, गोड लागलं. ओके, हा बोला आवाज दत्ता. येतो. येतोय बोला. सुगंधित आणि चवदार पाणी लागलं जरा. चला ग्रेट. आता बऱ्याच लोकांचे मेसेज आले. छान चव आली.
छान आली. गोड लागलं. थोडंसं कोकोनट वॉटर सारखं लागलं. ओके. आपल्याला काही जादूचे प्रयोग करायचे नाही आहे. फक्त जी रेकी ऊर्जा आहे ती आपल्याला अनुभवायची आहे. त्याच्यासाठी हे प्रॅक्टिकल होतं. आता जे तुम्ही थोडं मीठ घेतलेलं आहे ना, ते मीठ असं चिमूटभर जिभेवर घ्यायचं. त्याचा खारटपणा पहिला ऑब्झर्व करायचा आणि मग गोळा करून टाकायचा. म्हणजे चूळ भरून घ्या आणि मग मी जे प्रॅक्टिकल करते सांगणार आहे तुम्हाला. चूळ भरून टाका. ते मिठाचा खारटपणा पहिले अनुभवा की नॉर्मली तो किती आहे. ओके. थोडं पाण्याने चूळ भरून टाका म्हणजे ती चव निघून जाईल. जिभेवरची ती चव काढून टाका नॉर्मल मिठाची. चिमूटभरच घ्यायचं, असं काही चमचाभर वगैरे नाही. थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट. आता तुमच्या समोर जी वाटी आहे त्या मिठाला म्हणा थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट. या मिठाचा मी आभारी आहे. त्या वाटीतल्या मिठाला सांगा की मी तुझा आभारी आहे, मी रेकीचा आभारी आहे. वाटी हातात घ्या आणि त्या मिठाला सांगा की मी तुझा आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, मी स्वतःचा आभारी आहे. आणि आता त्या मिठाला म्हणा की तुझा खारटपणा कमी झालेला आहे. असं 21 वेळा त्या मिठाला उद्देशून म्हणायचं आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे. त्या मिठाला सांगा तुला कुठलीही चव नाहीये. 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 आणि आता त्या मिठाला जिभेवर घेऊन बघा काय झालं सांगा मला. चेक इट वन टाइम. चिमूटवर घ्यायचंय. चेक करा मगापेक्षा खारटपणा कमी झाला का. रेजर हँड ज्यांना मिठाचा खारटपणा कमी झाला. अशोक सर माईक ऑन करा. माईक ऑन करा. तिथे माईकचं बटन असेल. तोपर्यंत शिला साखरे मॅडम बोला. हो मॅडम, कमी झाली आहे की चव, मिठाचा खारटपणा कमी झाला. ग्रेट. कमी झाली. अशोक सर चेक ट्राय करा ना. तिथे मी तुम्हाला माईक ऑनचा ऑप्शन दिलेला आहे. अजून कुणाचा मिठाचा खारटपणा कमी झाला. रेज युअर हँड. टेक्स्ट मेसेज आलेले आहे. खारटपणा कमी झालेला आहे. हो ओके. सुरेखा मॅडम माईक ऑन करा. हा मॅडम, खारटपणा कमी झालाय मॅडम. कमी वाटतं मगापेक्षा. थोडा. चला ग्रेट. कस्तुरी जाधव. हा मॅम, पहिल्यांदा मीठ खाल्लं त्यावेळेस जी चव राहत होती जिभेवरती, ती आता तशी नाही राहिली. ते तेवढ्या पुरतं थोडंसं हे झालं, पुन्हा लगेच ते गायब झालं. चला ग्रेट. कल्पना पाटील. हा कल्पना पाटील बोला. मॅडम, आधी जेव्हा मीठ खाऊन पाहिलं तेव्हा खारट लागत होतं आणि आता हे जेव्हा त्याला रेकी दिली त्याच्यानंतर बिलकुल म्हणजे खारटच वाटलं नाही. खूप खूप धन्यवाद. ओके. आता बघा इथे तुम्हाला जादूचे प्रयोग नाही शिकवायचे होते इथे. ठीक आहे. इथे तुम्हाला तुमच्या पॉवर्स किती वाढलेले आहेत की तुमच्या शब्दांनी तुम्ही पाण्याचा गोडवा वाढवू शकता. त्याच पाण्याला जर तुम्ही म्हटलं असतं की ह्या पाण्याला घाणेरडा वास आहे, तर त्या पाण्याला तुमच्या म्हणण्याने 2 ते 3 मिनिटांमध्ये घाणेरडा वास पण आला असता. आता हे मॅजिक करण्यासाठी आपण रेकी शिकत नाहीये.
आता याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कुठे करायचा आहे, ज्या ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेल्या आहे ते मी तुम्हाला सांगते. एक लक्षात घ्या, अन्न आणि पाणी हे आपल्या जीवन जगण्याचा महत्वाचा सोर्स ऑफ एनर्जी आहे. बरोबर की नाही? अन्न आणि पाणी जगण्याचं महत्वाचं साधन आहे. त्याला जर तुम्ही दैनंदिन लेवलवर सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण केलं. तुम्हाला गंमत सांगते, आपल्याकडे मागे टीचर होत्या ज्या रेकी ग्रँडमास्टर पण आहे, त्याही माझ्यासारखे क्लासेस घेतात, आपल्या स्टुडंट आहेत. 25 लिटरची कॅन 200 किलोमीटरनं घेऊन आल्या होत्या की मॅडम याला तुम्ही चार्ज करून द्या, आम्ही रोजच्या पाण्यात थोडं थोडं टाकून हे पाणी पिणार. इतका विश्वास होऊन जातो लोकांचा जेव्हा काही जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. त्यासोबतच आपले एक विद्यार्थी आहे, कोरोनामध्ये ते खूप फेमस झाले होते, कारण त्यांच्या घरासमोर अक्षरशः गर्दी लागायची पेशंटची. कशासाठी? फक्त एक बॉटल पाणी चार्ज करून द्या. तर ते पाणी आणून सकाळी सकाळी लाईन लागायची त्यांच्या घरी, पाणी चार्ज करून मग ते घरच्या सगळ्या मोठ्या भांड्यामध्ये ते पाणी टाकायचे आणि प्यायचे. इतका याचा पॉवरफुल इफेक्ट आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे? रोज सकाळी उठल्यावर स्वतःसाठी 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं आहे कमीत कमी. तर त्या पाण्याला याच ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, रेकीला कॉल करायचं, पाण्याचा आभार, हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. असं 21 वेळा मनातल्या मनात ते अफर्मेशन द्यायचं आहे, पाण्यावरून हात फिरवायचा आहे आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे. आता एखाद्याला खूप राग येत असेल पाण्याने, तुम्ही कारण 70% पाण्याने प्रत्येकाचं शरीर बनलेलं आहे. तर आपल्या घरी राग येणाऱ्या व्यक्तीच्या जे पाणी तुम्ही देता त्यांना प्यायला, त्याच्यामध्ये अफर्मेशन टाका की हे पाणी पिल्यामुळे या व्यक्तीचा स्वभाव एकदम प्रेमळ आणि शांत झालेला आहे. बरोबर की नाही? शेवटी महिलाच घरात पाणी नेऊन देते ना. चुकीच्या कुठल्याही कामासाठी आपण रेकीचा वापर करू शकत नाही. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जनजन का मंगल याच भावनेने रेकीचा वापर करायचा असतो. आणि जर अफर्मेशन दिलं की समोरच्या व्यक्तीला खूप सुंदर स्वभाव, प्रेमळ आणि शांत झालेला आहे, ओके. आता घरामध्ये जे तुम्ही बरण्यामध्ये किंवा डायरेक्टली फिल्टरमध्ये पाणी जे भरता, तर त्याच्या जवळ जाऊन उभं राहायचं, पायाखाली काहीतरी आसन, स्लीपर, चप्पल काहीतरी ठेवायची आणि अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्यायचं? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. बघा, तुमच्या घरी येणारा पाहुणा देखील काय म्हणेल? तुमच्या घरच्या पाण्यामध्ये काहीतरी वेगळंपणा जाणवतोय. आणि याच पद्धतीने सकाळी थोडं पाणी चार्ज करून ठेवायचं आणि म्हणायचं की हे मी माझ्या घराच्या ऊर्जा सकारात्मक करण्यासाठी हे पाणी दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने ऍक्टिव्हेट होत आहे आणि माझ्या घरामध्ये संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांचा अनुभव होत आहे. आणि ते पाणी घरामध्ये शिंपडून द्या प्रत्येक रूममध्ये. तुम्हाला असं लक्षात येईल की या पाण्याने, हे पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळे घरामध्ये होणारे वारंवारच्या तब्येतीचे प्रॉब्लेम, अडचणी या कमी होतात आहे आणि स्वास्थ्यमय ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होत आहे. त्याच पद्धतीने अन्नाला चार्ज करण्यासाठी आता जे माझे बंधू किचनकडे वळत नाही आणि आता क्लास करून राहिले आहे, त्यांनी थोडंसं 2 वेळा किचनमध्ये जायची तसदी घ्यायची. स्वयंपाक झाल्यानंतर वाढण्याच्या पूर्वी त्या अन्नाला अफर्मेशन द्यायचं आणि प्रार्थना म्हणायची की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. बघा, आपण जे बघतो ना की लोक कपड्यांचा रंग चेंज करून वेगवेगळ्या प्रॅक्टिकल करतात, ते काहीच नाही आहे. हे सगळं याच पद्धतीचं सायन्स आहे, एनर्जी सायन्स आहे, ज्या एनर्जी सायन्सच्या भरोशावर म्हणजे हे सगळे प्रॅक्टिकल केले जातात. आत्ता मगाचं माझं 2 ते 3च्या सेशनमध्ये आमचे एक विद्यार्थी होते. 15 दिवसापासून त्यांच्या जिभेची चव गेली होती. 2 मिनिटांमध्ये त्यांची चव वापस आली. क्लासमध्येच त्यांना म्हटलं काहीतरी खाऊन या, मिरचीचा ठेचा खाऊन आले, मॅडम चव लागली. हे प्रॅक्टिकल करता येतात. सायंटिफिक एनर्जी आहे, याच्यात कुठल्याही अंधश्रद्धेला काही थारा नाही आहे. आपण इतके दिवस झाले, आज क्लासचा 8वा दिवस आहे, कुठेतरी आपण अंधश्रद्धा शिकतोय असं वाटून राहिलं का? इट इज द एनर्जी सायन्स.
तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ईश्वराने एवढं सगळं ऊर्जाचा स्रोत दिलेला आहे की आपण आयुष्य संपून जाईल एवढ्या वर्षाचं मेडिकल थेरपी आलेली आहे, पण अजूनपर्यंत आपल्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्र म्हणजे प्राण ऊर्जा. मी एक लेख लिहिला होता कॉलेजमध्ये असताना, मृत्यू लांबला पण थांबला का. मी त्याचं नाव दिलं होतं असा हा जीव, पण ते त्यांनी चेंज केलं होतं आणि पेपरवाल्यांनी त्याचं दिलं होतं मृत्यू लांबला का, लांबला पण थांबला का. आजच्या या वैज्ञानिक युगात इतके सारे प्रयोग झालेले आहे, इतके सारे शोध लागलेले आहे, पण या शोधाने आपण थोडंसं त्या मृत्यूला लांबवू शकलेलो आहे. एखाद्या आजाराला थोपवून धरू शकतो, पण थांबवू शकलं नाहीये. जन्म आणि मृत्यूचं सायन्स हे अजूनही वैज्ञानिक सायंटिस्टच्या पलीकडचं आहे आणि हे इतकं पॉवरफुल विज्ञान आहे की त्याला या देहालाच समजून घ्यायला कितीतरी वर्ष लागणार आहे. बरोबर की नाही. पण आपल्याजवळ किती वेळ झालेला आहे विचार करा. आजची जी भारताची जीवनशैली झालेली आहे तर 40+60 हे खूप झालेलं आयुष्य. 60 वर्ष जगला की झालं असं म्हणतात. त्याचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते. कशासाठी जगतोय आपण थोडासा विचार करा. कशासाठी जगतोय आपण. आपण जेव्हा लहान असतो आपले माता पिता आपल्याला म्हणतात, बाळा आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल ना तुला खूप शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे तर तुला खूप शिकावं लागेल. शिकता शिकता वयाची 25 उलटते. शिकता शिकता वयाची 25 उलटते. नोकरी शोधण्याचा संघर्ष चालू होतो, तो 25 ते 30 मध्ये संपतो. बरोबर आहे. आणि मग लग्नाचा शोध येतो. 40 लग्न झाल्यानंतर जेव्हा 40चं वय येतं आणि हाच जो कष्टाने शिक्षण घेऊन नोकरीवर लागलेला जेव्हा एखाद्या चहाच्या टपरीवर जातो आणि बोलता बोलता चहावाल्याला म्हणतो की का रे दादा तू दिवसभरात चहा विकून किती कमवतो, तेव्हा त्याला कळतं की तो 25 वर्ष शिक्षण घेऊन जेवढी सॅलरी त्याला भेटत नाही, जेवढा तो टॅक्स भरतो तेवढा हे टॅक्स फ्री त्याच्यापेक्षा मल्टिपल इन्कम कमवतो. तेव्हा त्याला वाटतं की माझ्या शिक्षणाचे वर्ष गमावले. वय वर्ष 50 कडे व्यक्ती वळतो. 25 मध्ये ज्या सौंदर्याचा अभिमान होतो तो 50 पर्यंत कुठेतरी तो गोरा असो काळा प्रत्येकाचं सौंदर्य ढळलेलं असतं. त्या सौंदर्याची किंमत 50 काहीच राहत नाही. सगळे एकमेकांना सारखे दिसायला लागतात. 60 कडे जातो ज्याच्या सहीने अख्ख्या शहराचा कारभार चालत असतो. मग लक्षात येतो की त्याच्याच ऑफिसचा चपराशी सुद्धा त्याला सलाम ठोकत नाही. म्हणजे 60 कडे येता येता तुम्ही किती मोठ्या पदावर काम करता ते पण संपलेलं असतं आणि 70 बँक बॅलन्स करोडोचा असला तरी प्रत्येकाच्या टेबलवर औषधांचे डबे पडलेले असतात आणि म्हणून तेव्हा वाटतं खरं जीवन होतं काय आणि जगायचंच राहून गेलं. आज इथे जेवढे 70 कुछ तो मग शेवटी वाटतं की थोडा समय और मिला रहता तो बहुत कुछ कर सकते थे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की जो वेळ आत्ता ज्या वयात तुम्ही आहे, जी वेळ तुमच्या हातात आहे त्या वेळेमध्ये जगा. थोडंसं जोडीदाराला वेळ द्या, घरच्या ज्येष्ठांना वेळ द्या. मी नेहमी माझ्या क्लासमध्ये सांगते की जर भाग्यशाली आहात तुम्ही, जर तुमच्या 45 नंतरही डोक्यावर हात ठेवायला माता पित्यांचे आशीर्वाद देणारे हात आहे, नसेल जवळ ठेवू शकत तर एक फोन त्यांना प्रेमाचा करा. तुमच्या शब्दांसाठी ते व्याकुळ आहेत. जर तुम्ही 40शीतले असाल ना, 40, 50, 60 जोडीदाराची एकदम म्हातारं झाल्यावर किंमत करण्यापेक्षा आता आहे आपल्या आयुष्यात किंमत करा. कारण ओसरत्या वयात तो जोडीदार साथ देऊन गेल्यानंतर सोडून गेल्यानंतर घरात जो एकटेपणा असतो ना तो त्या व्यक्तीलाच माहिती असतो की विचारणारं कोणीच नसतं. आणि म्हणून असलेल्या नात्यांना वर्तमानात जपायला शिका. मुलांना आपण म्हणतो की असे नाही आहे तसे नाही, आपण 10 चुका मुलांमध्ये काढतो. 4 लोकांमध्ये जर आपण मुलांबद्दल बोलत असेल की त्याच्यामध्ये हा अवगुण आहे तो दोष आहे, विचार करा त्याच्या जन्मासाठी किती आपण आतुर होतो. पहिल्यांदा आपल्या बाळाला जेव्हा हातात घेतलं होतं त्याच्या स्पर्शाने झालेला तो आनंद अनुभवा आणि तो चुकतही असेल तर त्या चुका आपण कुठेतरी संस्कार देण्यात चुकलो हे एक्सेप्ट करून त्याला अनुभवा. कारण IVF सेंटर समोर लागलेल्या भयानक रांगा तुम्ही जर बघितल्या ना, लाखो रुपये देऊनही ते सुख येत नाही. आणि म्हणून सुख 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 म्हणतो कशाच्या शोधात आपण जात असतो. सुख हे आपल्या अंतर्मनातच आहे, वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. एकच लक्षात घ्या, वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल ना तसं जीवन होणार आहे आणि तसंच पुढचं आयुष्य तुमचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येणार आहे. सोपं गणित आहे आयुष्याचं, पण आपण त्याच्यातच एवढा गुंता करत असतो, एवढा गुंता करत असतो. आम्ही NLP ॲज अ NLP प्रॅक्टिशनर मी एक नेहमी स्लाइड दाखवते
आता आपल्या डोक्यामध्ये पूर्ण असा विचारांचा मोठा गुंता तयार झालेला आहे आणि आम्ही NLP चे प्रॅक्टिशनर म्हणून त्याला फक्त तो गुंता काढून एक नवा रोल तयार करून देतो, बस इनफ. तोच गुंता दूर करण्याचं हिलिंगचं साधन जर कुठलं असेल तर ते दिव्य रेखी ऊर्जेचं साधन आहे. तुमचा त्रास, तुमचा पेन हा तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी दडलेला आहे. तो सबकॉन्शियस माइंड मध्ये असल्यामुळे तो तुम्हाला त्रास देतो. चला एक प्रॅक्टिकल करू, वेळ आहे आपल्याकडे. कुणाचं काहीतरी दुखत आहे असा व्यक्ती आहे का? काहीतरी दुखून राहिलं? एनीवन रेज युअर हँड. मंजुषा देशपांडे मॅडम, व्हिडिओ ऑन करावं लागेल पण. मंजुषा देशपांडे मॅडम व्हिडिओ ऑन करा. हं. काय दुखतंय मॅडम? मांडी घालून बसला ना तर उजव्या पायाची त्या साईडला नस म्हणा किंवा असं तो भाग दुखतो. पाय लांब केल्यानंतरच मग ते बरं वाटतं. ओके, ठीक आहे. किती दिवसांपासून त्रास आहे? झाले 15-20 दिवस झाले असते. 15-20 दिवस झाले असेल. उजव्या मांडीच्या आतला भाग, बाहेरचा भाग? नाही, बाहेरून. मांडीचा बाहेरचा भाग. ओके, ठीक आहे. डोळे बंद करा. कुठे आहात म्हटलं सध्या तुम्ही? ऐरोलीला, ठाण्याजवळ. ठाण्याजवळ ऐरोली. ठीक आहे. डोळे बंद करा मंजुषा मॅडम. रेखीला कॉल करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, ईश्वर गुरूंची आभारी आहे. कॅमेरा दिसत नाही, तुम्ही मला दिसल्या पाहिजे. तुमचा कॅमेरा सेट हा ना, मी मोबाईल वरती आहे ना त्याच्यामुळे. त्यांना मला दिसत नाहीये ना, आता दिसत आहे. ओके, डोळे बंद करा. रेखीला कॉल करा. संपूर्ण फोकस त्या दुसऱ्या दुखणाऱ्या जागेवर बघा करा. संपूर्ण फोकस दुखणाऱ्या जागेवर आणा. दिव्य रेखी शक्तीची संपूर्ण ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या त्या दुखणाऱ्या भागावर केंद्रित झालेली आहे आणि तिथून पूर्ण तुमचा जो पेनफुल भाग आहे तो काढून घेत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. परमनंटली, 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 परमनंटली. जस्ट रिमूव्ह. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. पूर्णपणे काढून घेत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. ओके, आता दिव्य रेखी शक्तीची उपचारक ऊर्जा तिथे तुमच्या पायाच्या जो भाग होता पेनफुल तिथे पोहोचलेली आहे आणि संपूर्ण हिलिंग उपचार, संपूर्ण हिलिंग उपचार तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखी शक्तीचा उपचारक ऊर्जा तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखी शक्तीचा उपचारक ऊर्जा तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखी शक्तीची उपचारक ऊर्जा तिथे पोहोचत आहे आणि तुमचं संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. जस्ट हिल, जस्ट हिल, जस्ट हिल. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. डोळे उघडा आणि चेक करा. तो पाय उभा राहून बघा. तो त्रास किती कमी झाला, काय कमी झालं सांगा. बरं वाटलं मॅडम. किती टक्के कमी झालं? म्हणजे अजिबात जाणवत नाहीये. व्हेरी गुड, छान. चलो, थँक्यू. ग्रेट. आता इथे कुठलंही मॅजिक नाही आहे. मोस्टली 95% जो त्रास असतो ना तो आपल्या ब्रेनशी कनेक्टेड असतो. ब्रेनमध्ये तो त्रास तिथून निघाला की शरीरावर त्याच्या संवेदना जाणवत नाही. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमचा पाठ दुखतंय ना, ब्रेनशी कसं कनेक्ट आहे? याला NLPच्या भाषेमध्ये काय म्हणतात, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. समजा आपण एखाद्या वेळेस लहानपणी सायकल शिकलो, तुम्ही 10 वर्षांनी ती सायकल चालवली नाही, पण नंतर तुम्ही 1-2 मिनिटात बॅलन्स व्हायला त्रास होईल, पण लगेच बॅलन्स होऊन सायकल चालवल्या जाते का? लहानपणी शिकलेली सायकल मोठ्यापणे आरामात चालवल्या जाईल का? येस ऑर नो? चालवल्या जाईल ना? यात नाही चालवल्या जाणार? असं होऊ शकत नाही. कुठेतरी स्टोरी आहे, तुम्ही सायकलवर पाय ठेवला की 2-3 मिनिटं अडखळाल, पण पुढच्या 5 मिनिटामध्ये सायकल चालवल्या जाईल. कारण ते सायकलचं बॅलन्स आपण लहानपणी शिकलेलं करून बघा वाटलाच. ज्यांनी 10-15 वर्षात सायकल चालवली नाही ना, चालवून बघा, आपोआप सायकल चालवली जाईल. याचा अर्थ काय की ते स्टोरेज कुठेतरी आहे. त्याच पद्धतीने बेचा पाडा आपण लहानपणी शिकलो, रोज म्हणतो का
पण तरी सुद्धा तो आठवतो ना आज म्हटलं तर. जो शाळेत आपण पहिल्या वर्गात बेचा पाढा शिकलो तो तुम्हाला आताही आठवतो का बरं? कारण त्याचं स्टोरेज कुठेतरी माइंडमध्ये डीप लेवलवर झालेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्या शरीरावर कधीतरी म्हणजे काही पेन जे असतात ते तर मेमरीज असतात. मी तुम्हाला इतकं सांगू शकते की एखाद्याच्या शरीरावर कॅन्सर जरी आजार झाला ना तर त्याच्या विचारांचं सप्रेशन, हे जे तुमचे फिजिकल पेन आहेत ना, हे तुम्ही तुमच्या जीवनात सहन केलेल्या खूप जास्ती मानसिक सप्रेशनचा परिणाम आहे. ज्या लोकांचं पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं आहे, त्यांनी एकच प्रश्न स्वतःला विचारा, शोल्डर पेन होत असेल तर तुम्ही जीवनामध्ये खूप ज्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेलं जीवन जगलेलं आहे का? गॅरंटीने आहे का कोणी असा बॅक पेन असणारा आणि त्यांच्या जीवनात खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या? बॅक पेन, शोल्डर पेन, नी पेन, जबाबदाऱ्यांचं ओझं जीवनात होतं म्हणून तुम्हाला हे त्रास आलेले आहेत. विचारांचं सप्रेशन, स्ट्रेस हा असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यातून शुगर बीपीचे आजार निर्माण होतात. पण तरी आपण स्ट्रेस घेतो. आनंदी जगायलाच नाही जमत ना. कारण काय चांगलं आहे याच्याकडे बघण्याचा फोकसच नसतो. एनर्जीचा सोपा नियम आहे. जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते. जर ती एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर रिझल्ट पॉझिटिव्ह येणार. जर ती एनर्जी निगेटिव्ह असेल तर रिझल्ट निगेटिव्ह येणार. तर त्या मॅडमचं जे काही दुखणं होतं ते त्यांच्या सायकोलॉजिकल टर्म मध्ये होतं. असंच तुमच्या त्या रेकीच्या द्वारे फक्त तुम्हाला काय करायचंय, आता आपल्या फरशीवर चहा सांडलाय आणि त्या चहाचा डाग तुम्ही महिनाभर पुसला नाही तर तो चिकट होणार. जो पहिल्यांदा ओला कपडा मारला बरोबर क्लीन झाला असता तर त्याला तुम्हाला 1 महिन्याने तेवढंच खरवडून काढावं लागेल. आपण आपल्या शरीरावरच्या दुखणे तेच केलेले आहे. एक सफरिंग वाला विचार शरीरामध्ये कुठेतरी पेरला गेला. त्या सफरिंगला तुम्ही कुरवाडत बसता. मेरे जिंदगी में इतना गम है, मेरे साथ इतना क्यों हुआ, मैंने इसके लिए इतना किया, उसने मेरे साथ ऐसा किया. त्याच विचारांमध्ये सतत राहतो आणि त्या सप्रेशन मध्ये एखादा शरीराचा ऑर्गन अफेक्टेड होतो आणि त्याच तो अफेक्टेड झाला की मग शरीरावर वेगवेगळे पेन आपल्याला चालू होतात. मग तुम्ही जाता डॉक्टरांकडे. मग डॉक्टरांचं चुकत नाही, त्यांचा सायन्सचा अभ्यास कुठं झालेला आहे? ऑर्गन पर्यंत. बरोबर आहे. ज्या ऑर्गनचं दुखणं तुम्ही सांगता मग त्या ऑर्गनचं दुखणं कमी करायसाठी तुम्हाला पेन किलर दिली जाते. मग तात्पुरतं बरं वाटतं, अजून काही दिवसात तो त्रास बाहेर येतो. कारण त्याचा रूट कॉज वेगळा आहे. तुमच्या प्रॉब्लेमचा रूट कॉज वेगळा आहे. बरोबर आहे. रूट कॉजवर जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ज्या या सगळ्या ज्या वेन्स आहेत ना त्या बघा, पायाच्या नखाला जर ठेच लागली ब्रेन पर्यंत संकेत पोहोचतो. बोटाला चटका बसला तर ब्रेन पर्यंत संकेत पोहोचतो. मग इथे ज्या नकारात्मक विचार पोहोचले त्याचा बॉडीवर इफेक्ट पडणार नाही का? बरोबर की नाही? इथे जर तुम्ही गरम एनर्जीचा स्पर्श केला तर डोक्यापर्यंत चटका लागला, कोणी सांगतो? मग दुसऱ्यांदा चटका लागेल गरम याच्यावर आपला हात आपोआपच आपण सांभाळतो. लहान मुलाला जोपर्यंत चटका लागत नाही, चटका शब्द समजत नाही, चटका लागणं काय असतं, तोपर्यंत किती म्हणा तो गरम वस्तूकडे जाईल. जोपर्यंत तो स्वतः अनुभव घेणार नाही की हे गरम आहे याच्याने चटका लागतो तोपर्यंत तो ऐकणार आहे का? बरोबर आहे. आपलंही तसंच आहे. बहिणाबाईंनी म्हटलंय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. सगळं माहिती आहे आपल्याला, पण कळतं पण वळत नाही. बरोबर आहे. जीवन खूप सोपं आहे पण त्याला आपण आनंदी जगण्यासाठी स्वतःला परावृत्तच करत नाही. आपण काय करतो, फोकस कुठे जातो आपला? जो भी कंप्लेंट है देखो आपकी जिंदगी में क्या अच्छा है. जर लिहायला बसलात ना तर रोजचा कागद, बऱ्याच लोकांनी, किती लोक झाले 8 दिवस झाले लिहून राहिले आणि कागद कंप्लेंट कमी झाल्यात. जी पहिली ऍक्टिव्हिटी पहिल्या दिवशी दिली. उन्नती कदम मॅडम, काय फरक पडला सांगा बरं त्या ऍक्टिव्हिटी मधनं? फरक पडला मामा, एकदम सकारात्मकता वाढली आणि एकदम काही वाटत नाही, एकदम लाईट 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 चला, व्हेरी एकदम गुड. लाईट. आणि काय पाहिजे ते लिहिणं चालू केलं का? हो मॅडम. तुम्हाला ते सांगतो, येलो माझ्या क्लासेसची येलो टॅगलाईन आहे, चले चले एक कदम खुश हो की ओर. आणि रोज स्वतःला सांगायचं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला हे जे सगळं काही तू दिलं त्याच्यासाठी मी तुझी कोटी कोटी आभारी आहे. बरोबर. या पद्धतीने आयुष्याला सुंदर असं आनंदी जगायला लागा, मग बघा किती सुंदर होऊन जातं जीवन. ओके. चला, स्नेहा शीला साखरे मॅडम काय म्हणता, बोला. उद्या मी तुमचं स्वतः हिलिंग करून देणार सगळ्यांचं.
जेवढा रिलॅक्स होऊन बसाल ना तेवढा तुम्हाला रिझल्ट येईल. उद्या मी तुमच्या पूर्ण बॉडी पेनवर हिलिंगचं प्रॅक्टिकल उद्या प्रत्येकासाठी राहील. प्रत्येकाने फक्त आपलं जिथे जिथे दुखतं तिथे फोकस करायचा आहे आणि त्या पेनला हील करायचं. उद्या 7 चक्रांचं शुद्धीकरण आणि तुमचं बॉडीचं हिलिंग हे माझ्यातर्फे तुम्हाला या क्लासेसचं गिफ्ट राहणार आहे. ओके. हा, शीला साखरे मॅडम बोला. रिलॅक्स वाटत आहे, छान वाटत आहे. रिलॅक्स वाटत आहे, छान वाटत आहे. चला, ग्रेट. कल्पना पाटील बोला. हॅलो मॅडम, बोला. ऑक्सिजन कमी होऊ शकतो का मॅडम मला? ऑक्सिजन कमी होऊ शकतो का म्हणजे? जे ऑक्सिजन लावलेला असतो मला. अच्छा अच्छा अच्छा, ऑक्सिजन लावलेला असतो, कमी होऊ शकतो का? मॅडम बघा, रेकी मध्ये सगळ्यात महत्वाचं पहिले तुमचे ब्लॉकेजेस दूर होतात, जे काही रिझन्स आहे. आणि ते रिझन्स फक्त मेडिकल किंवा रेकी वापरून होणार नाही. त्याच्यासाठी आपल्या जीवनाच्या 5 आयामांवर आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे आहार, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा विहार, त्याच्यानंतर तुमचे विचार, थॉट प्रोसेस, त्याच्यानंतर तुमचा आराम, आणि ज्या कुठल्या ईश्वर किंवा या रेकी ऊर्जांसारख्या ऊर्जांना मानता त्या ऊर्जांचं प्रॅक्टिस. या 5 जेव्हा तुम्ही या म्हणजे 5 पिलर्सला तुम्ही जेव्हा हे कराल तर तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मकता मिळू शकेल. डेबिट फ्री कसं होणार, मनी मंत्रा मी उद्या देणार, परवाच्या सेशनमध्ये मनी मंत्रा देणार आहे. लिटरली सांगते की मी माझ्यावर 10 लाखाचं चेक कर्ज होतं आणि मी पहिला चेक 10 लाखाचा लिहिलेला होता. टचवूड तो केव्हा कंप्लीट झाला मला कळलं नाही. तर त्याच्यानंतर मनी मंत्र म्हणजे आता सकाळीच मी एक असे रील स्क्रोल बघत होते. मी मोबाईलवर जास्त ऍक्टिव्ह नसते. त्या रीलमध्ये एक व्यक्ती म्हणतो की मी बिझनेसचा क्लास लावला म्हणे एका व्यक्तीकडे, आणि जेव्हा त्या सरांचं कळलं तर ते स्वतःच भाड्याच्या घरात राहत होते. 15,000 फी घेतली होती म्हणे. मग आता जी व्यक्ती स्वतःच्या 15,000 फी घेते पण स्वतः भाड्याच्या घरात राहते, ती तुम्हाला बिझनेस मंत्र देऊ शकते का? पण लिटरली आज टचवूड मी माझ्या फॅमिलीला 1 CR घर गिफ्ट करत आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे, 3-4 महिन्यात कंप्लीट होऊन जाईल. हे रेकी देण्याआधी 10,000 ते 15,000 माझा हायेस्ट अर्निंग होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगते की रेकी ही अशी ऊर्जा आहे. मी पैसे कमवण्यासाठी, ट्रेनर बनण्यासाठी रेकी शिकलेली नव्हती. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक याच्यात फील्डमध्ये इतकी अडचणीत होती. माझ्या मुलाच्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा 7 महिने आय वॉज हॉस्पिटल, ऍडमिटेड इन द हॉस्पिटल. का रेकीवर इतकं मनापासून शिकवते आणि फ्री देण्याची ऊर्जा का आली? 4थ्या-5व्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं होतं वी कांट कंटिन्यू दिस प्रेग्नन्सी, वय कमी आहे म्हणे, होऊन जाईल म्हणे माझे. आणि लग्नाच्या 5 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी होती. टचवूड सांगते, डॉक्टरांनी जेव्हा त्याला बघितलं ना, जे काही मी या सगळ्या ऊर्जा क्षेत्रांवर स्वामींवर माझा गाढ विश्वास आहे आणि मी रोज अगदी पारायण करायची 3 आठवड्यातनं. म्हणजे सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यामुळे झोपून काहीच काम नव्हतं. गुरुवारी पूर्ण अख्खी सारामृत पोथी वाचून काढायची. सोमवार मंगळवार म्हणजे बाकीचे उरलेले 3 दिवसात एक पूर्ण 21 अध्याय कंप्लीट करायची. त्याला पाहिलं डॉक्टरांनी मिरॅकल म्हटलं. म्हणजे जी प्रेग्नन्सी डॉक्टरांनी 5व्या महिन्यात डिसकंटिन्यू करू म्हणे की आपण, आणि त्याला जन्म झाल्यावर डॉक्टरांनी मिरॅकल हा शब्द त्याच्यासाठी वापरला होता. कारण प्लासेंटा प्रिरिया होता आणि मला खूप जास्त ब्लिडिंगचा त्रास व्हायचा. इंजेक्शन द्यावे लागायचे. आणि खरोखर म्हणजे तुम्ही ईश्वर. दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगते की म्हणजे मला ते उदाहरण आता आठवायलाही हे वाटतं, पण माझ्या आयुष्यात काय एवढं रेकीचं मी एवढं हे करते. 3 वर्ष आधीची गोष्ट आहे. दिवाळीच्या आधीच्या 5-6 दिवसाची गोष्ट आहे. आम्ही फायनान्शियल कंडिशन इतकी बेकार होती की म्हणजे 6 वर्षापूर्वी इथून की माझ्या म्हणजे एक 4 व्हीलर घेण्यासाठी आम्ही स्वप्न बघत होतो. पण 4 व्हीलर सुद्धा काही चान्स नव्हता कसं घेण्याचा. इकडून तिकडून जेव्हा माझे क्लासेस चालू झाले आणि आम्ही आमची पहिली सेकंड हँड 10 वर्ष जुनी सेकंड हँड गाडी घेतली होती, i10. आणि दिवाळीच्या खरेदीला जायचं म्हणून ठरलं, मुलांचे कपडे वगैरे घ्यायला. तर आमच्या गाडीखाली कुत्रीने पिल्लं दिलेले होते. मी माझ्या हस्बंडला म्हटलं की आपण 2 टू व्हीलर घेऊन जाऊ, कारण मुलांना घेऊन जायचं होतं. ते बोलले मी हळूहळू गाडी काढतो. आणि गाडी चालवण्यात एक्सपर्ट होते. आम्ही त्या गाडीने भरपूर लांबपर्यंत जाऊन आलो होतो. आणि गाडी काढली आणि त्यांच्या डोक्यात तेच की पिल्लांना काही झालं नाही पाहिजे. चालू गाडी ठेवली आणि खाली उतरून बघितलं की पिल्लांना काय, ती कुत्री निघून गेली होती, पिल्लांना काही नाही झालं. गाडी ऑटोमॅटिक होती.
गाडीत बसले, चुकून ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय पडला, गाडी रिव्हर्स मोडमध्ये होती, एकदम समोरच्याच्या कंपाऊंडला जाऊन आदळली, गाडीचा मागचा काच फुटला, हसबंडला डोक्याला लागलं, अनकॉन्शियस झाले काही वेळ आणि त्याच्यामुळे ते गेअरवर पडले. रिव्हर्स मोडची गाडी फ्रंट गेअरवर म्हणजे एकदम फास्टमध्ये समोर गेली, 1 मिनिटात आमच्या समोर एवढं भयानक झालं. टचवूड त्या दिवशी मुलं काही गाडीत बसले नव्हते, नाही तर ते पहिले बाबांच्या बाजूला फ्रंट सीटवर बसण्यासाठी धावायचे. पण त्या दिवशी दोघेही मुलं बाहेरच होते. आम्ही डोळ्यात देखत मुलांनी आम्ही ते दृश्य पाहिलं. गाडी समोर आमच्या कंपाऊंडकडे येऊन आदळली आणि आमच्या अंगणात अशी उभी होती. मागच्या काचातनं माझ्या हसबंडला लोक जमा झाले, गाडीतनं बाहेर काढलं. हॉस्पिटल म्हणजे पूर्ण डोक्याला रक्त लागलेलं होतं. हॉस्पिटलमध्ये नेलं, फक्त 2 टाके लागलेले होते. दुसऱ्या दिवशी घरी येऊन झाडाला पाणी टाकत होते. काही दिवस तो गेअरचा मार चेस्टला लागलेला होता. विचार करा, एवढा भयानक 3 प्रकारे तिथे अपघात झाला. गाडीचा टायर फुटला होता, मागचा काच फुटला, गाडी स्क्रॅपमध्ये द्यावं लागली नंतर. तर एवढं तुम्हाला सांगते की कठीण प्रसंग असणार आहे, की म्हणून माझा इतका विश्वास आहे, हे माझंच नाही, आपल्या अनेको विद्यार्थ्यांचे, आज हजारो जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवनामध्ये घडलेले अनेक प्रसंग तुम्हाला सांगू शकते की किती. आणि म्हणून तुम्हाला सांगते की ही रेकी ऊर्जा इतकी पवित्र आहे की जर तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना केली ना, आयुष्यात तुमचा एकही प्रश्न असा राहणार नाही. मला 2,000 रुपये जरी लागले तरी नातेवाईकांना मागावं लागायचे, ही माझी फायनान्शियल कंडिशन होती. पण आज रेकीनी इतकं दिलेलं आहे की जर मला कोणी म्हटलं की 25,000चं डोनेशन द्या, जसं मी आता संकल्प केलेला आहे की 200 डझन नोटबुक, कंपास मुलांना वाटणार आहे. 200 मुलांना मी नवीन सत्रामध्ये नोटबुक आणि कंपास वाटणार आहे. आज मी तेवढी मदत सहजतेने करू शकते. एवढंच आहे की मी माझ्या मदतीचा कधीच रील बनवून वगैरे कधीच टाकलं नाही सोशल मीडियावर. जिथे ते दिलं, कारण जे माझ्या ह्याच्यात आले, काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलते. कधीच त्यांचं नाव म्हणजे मला शाळेतनं फोन येतो की मॅडम या मुलाची फी नाही आहे, तो मुलगा भरू शकत नाही. मी म्हटलं किती पाठवायचे आहे तेवढं सांगा. ते मला पावती पाठवतात. तो मुलगा कुठे राहतो, त्याचं नाव काय, मी हे सुद्धा विचारत नाही. हे का बरं झालं? मला रेकीमुळे. रेकी जेव्हा आपलं, म्हणून तुम्हाला सांगते, रेकी जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात येते ना, त्याच्या आधी आपण असं असतो मागणारे, आणि रेकी येताच आपण देणारे बनतो. आणि उद्या तुमच्या स्पर्शाने तुम्ही लोकांना हील करणार आहे. त्याचं प्रॅक्टिकल मी तुमच्याकडनं करून घेणार आहे की दुसऱ्याचं एखादं दुखणं तुमच्या स्पर्शातनं कसं कमी होऊ शकतं. कारण सेकंड लेवलमध्ये जगात, जसं मी आता मॅडमचं दुखणं दूर केलं, ते सेकंड लेवलचा भाग आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही डिस्टन्सची कुणालाही हिलिंग करू शकता त्या पद्धतीने. पण फर्स्ट लेवलमध्ये मर्यादा आहे, स्पर्शानेच हील करावं लागतं. ते आपण उद्या शिकणार आहोत की तुमच्या ह्याच्यातनं, स्पर्शातनं आपण हील करू शकणार आहे. ओके, सो बोला प्रणाली मॅडम, काय म्हणताय? नमस्कार ताई. ताई, मला एक एक्सपिरियन्स म्हणजे या सगळ्यांसाठी तो शेअर करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही मार्लेश्वरचे मानकरी आहोत आणि तिथे देऊळवडे बांधले. गेले 6 महिन्यापासून माझे मिस्टर प्रयत्न करते, आपल्या बँकेमध्ये मॅनेजर आहेत, तिजोरी द्यायची आहे. म्हणजे मंदिरासाठी, मठासाठी बँकेतली एक तिजोरी म्हणजे ते स्पेअर होती, ती तिथे पाठवायची आहे. ते 6 महिने ते प्रयत्न करतात, ते होत नव्हतं काम. आणि मी पण असे की नवऱ्याला माझ्या एवढं विश्वास नाही, तर मी पण काय करते, पण आता तर त्यांना विश्वास बसायला लागलाय. आणि मागच्या गुरुवार का शुक्रवार होता वाटतं, मी असेच बसलेले सकाळी सोफ्यावरती, मला होतात पुन्हा एक काम करा. म्हटलं काय झालं? जरा हिलिंग दे ना. म्हटलं कशाला? मी पण थोडंसं हे केलं, म्हटलं बघू हे काय बोलतात. तर त्यात किजोरी बरेच दिवस झाले, महिने झाले, काही होत नाहीये, तर जरा किजोरीचं जरा बघ ना करून. म्हटलं ठीक आहे. मी आधी डावझरने हे केलं, डावझरने मला पॉझिटिव्ह आन्सर आलं. त्याच्यानंतर मग मी हिलिंग दिलं. कारण त्या दिवशी मी, शुक्रवार होता माझ्या मते, त्या दिवशी मी ना 3-4 वेळा हिलिंग दिलं. का माझ्याही मनात हे होतं की नाही, बरेच महिने राहिलेले आणि शब्द माझ्या नवऱ्याने दिलेला आहे, तो कुठे खाली पडायला नको गावात, ह्याच्यावरती मी होते. आणि हिलिंग दिलं झालं. आणि शुक्रवारी संध्याकाळी मिस्टर घरी आले. पुन्हा थँक्यू म्हटलं, का? किजोरीचं काम होतंय आणि किजोरी कदाचित रविवारपर्यंत इथून निघेल आणि पुढच्या आठवड्यात मंदिरात पोचेल. चला, छान. आणि आज सकाळी त्यांनी बँकेतून मला आता फोन केला, पूनम किजोरीच्या चाव्या माझ्या हातात आल्या आहेत. खूप छान. उद्या किजोरी पुण्यावरून निघून मार्लेश्वरला रविवारी पोचणार आहे. खूप छान. खरंच ताई, थँक्यू. आणि ह्या सगळ्यांना म्हणून मला म्हटलं, मिराकल हे खरंच आहे की देवासाठी काय ते मी हे केलं, म्हणून मला सांगितलं खरंच मनापासून केलं तरी खूप. आणि एकच दिवस मी हिलिंग दिलं
आणि मला नंतर वाटलं मी तेव्हा कधी केलं असतं तर कधीच किशोरी पोचली असते. पण मी म्हटलं माझ्या नवऱ्याने मला बोलू दे, मग मी करेन. मी पण तेवढं हे केलं. कारण समोरच्याला विश्वास बसायला हवा. माझं ते होतं आणि त्यांना आता विश्वास बसतोय. चला हे छान. सगळं तुमच्यामुळे. चला थँक्यू मग थँक्यू मला शेअर करायचं होतं. थँक्यू ताई. थँक्यू. चल उद्या भेटू आपण स्पर्श चिकित्सेच्या प्रॅक्टिकलसाठी. तुम्ही दुसऱ्यांना हील करू शकणार आहे. हे प्रॅक्टिकल आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहे. त्यासोबतच दैनंदिन प्रॅक्टिस आणि आज रेकीद्वारे आजारांचं निदान करण्यासाठी कुठलं प्रोटोकॉल वापरायचं हे आपण बघणार आहे. परवाच्या सेशनमध्ये मणिमंत्रा आणि तुमचं प्रश्न उत्तरांचं सेशन राहणार आहे. ओके, सो भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 मा.